आषाढी एकादशी निमित्त श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर ते पंढरपूर संत श्रेष्ठ श्री निवृत्तीनाथ महाराज पायी पालखी सोहळ्याचे पारेगाव बुद्रुक येथे जल्लोषात स्वागत। आषाढी एकादशीच्या पावन पर्वानिमित्त श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर येथून पंढरपूरकडे प्रस्थान केलेल्या संत श्रेष्ठ श्री निवृत्तीनाथ महाराज यांच्या पायी पालखी सोहळ्याचे अहिल्यानगर जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यातील पारेगाव बुद्रुक येथे ग्रामस्थांच्या वतीने मोठ्या उत्साहात व भक्तिमय वातावरणात स्वागत करण्यात आले। आषाढी एकादशीच्या निमित्ताने लाखो वारकरी विठुरायाच्या दर्शनासाठी पायी पंढरपूरकडे मार्गस्थ होत असतात। सालाबादप्रमाणे यंदाही संत श्रेष्ठ श्री निवृत्तीनाथ महाराज यांची पायी पालखी पारेगाव बुद्रुक येथे दाखल होताच संपूर्ण परिसर जय हरी विठ्ठल रामकृष्ण हरी या अखंड गजराने दुमदुमून गेला। टाळ मृदुंगाच्या निनादात आणि वारकऱ्यांच्या भक्तिरसपूर्ण अभंगांनी वातावरण भक्तिमय झाले। यावेळी नाशिक जिल्ह्याचे खासदार राजाभाऊ वाजे, आमदार अमोल खताळ, माजी मंत्री बाळासाहेब थोरात, शासकीय अधिकारी, पोलीस प्रशासनाचे अधिकारी तसेच हजारो वारकरी आणि भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते। ग्रामस्थांनी पालखीचे पारंपरिक पद्धतीने स्वागत करून वारकऱ्यांची सेवा केली। विशेष म्हणजे पालखीच्या आगमनावेळी वरुणराजानेही जोरदार हजेरी लावत मुसळधार पावसाच्या सरी बरसवल्या। या पावसामुळे वारकऱ्यांचा उत्साह आणखी द्विगुणित झाला आणि भक्तिभावाने ओथंबलेल्या वातावरणात पालखी सोहळ्याचे स्वागत अधिक मंगलमय झाले। भक्ती, श्रद्धा आणि सामाजिक एकात्मतेचा संदेश देणारा हा पायी पालखी सोहळा पारेगाव बुद्रुक येथील नागरिकांसाठी अविस्मरणीय ठरला। परंपरा आणि ज्ञानदेव ज्ञान दिले चांगदेव तोची बोध माझे मनी राहोय। आमच्या अमोल भाऊ खताळ आमदार यांच्याला बोध मनामध्ये मनामध्ये राहतो। आज धन्य दिन झाला, स्वामी निवृत्ती भेटला। जन्म जरा मरण व्याधी अवघे तुटेल उपाधी, समूळ अंकार गेला निवृत्ती नामे पाहता साहेबांनी वॉटरप्रूफ मंडप दिले, गावाला सरकारने दिले आणि सर्व काम पाण्याची व्यवस्था केली, संडासची केली। त्याबद्दल साहेबांची भंडारीच्या वाटा विण्याला विना दाट। चला साइडला चला हे माझं सौभाग्य आहे। मी नोकरीत नसताना सुद्धा याच ठिकाणी येऊन दरवर्षी पालखीच्या स्वागतासाठी येत होतो आणि आता सगळ्या तमाम मायबाप जनतेच्या आशीर्वादाने, वारकरी संप्रदायाच्या आशीर्वादाने मला ही संधी मिळाली ती माझं भाग्य समजतो। आपल्या सरकारच्या वतीने आदरणीय फडणवीस साहेब असेल, आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब असेल, आदरणीय सुनेत्रताई असेल, जिल्ह्याचे पालकमंत्री आदरणीय विखे पाटील साहेब असेल, यांच्या नेतृत्वाखाली मार्गदर्शनाखाली ज्या पालख्या आज महाराष्ट्रातून दिंड्या निघाल्यात, प्रत्येक ठिकाणी वारकरी बांधवांची
जबाबदारी जी आहे ती सरकारने घेतलेली आहे. त्यामुळे निश्चित वेगळा आनंद आहे. संगमनेरमध्ये ज्यावेळेस जिल्ह्याची नाशिक जिल्ह्यातून अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये येते तर आपल्या संगमनेर तालुक्यात पारेगाव या गावाला त्याचा मान मिळालेला आहे. त्यामुळे निश्चित एक मला आनंद आहे. सरकारच्या वतीने पाण्याची परिस्थिती बघून, पावसाचा अंदाज बघून वॉटरप्रूफ मंडपाची सोय करण्यात आली आहे. पिण्याच्या पाण्याच्या टँकरची सोय करण्यात आली आहे. ज्या ज्या आरोग्याच्या बाबतीत असेल, रस्त्याची सुद्धा यांनी ट्रस्टी लोकांनी मागणी केली होती. आपण तत्काळ हा रस्ता सुद्धा मंजूर करून काम करून दिला आहे. त्यामुळं वारकऱ्यांना कुठल्याही प्रकारचा त्रास होणार नाही याची काळजी आपलं सरकार घेतं. आपल्या संगमनेरमध्ये सुद्धा सर्व प्रशासनाचे अधिकारी उपस्थित आहेत आणि सगळे चांगल्या पद्धतीने आज पालखीचं स्वागत केलं आहे. प्रथम मी तुमचे आभार व्यक्त करतो, कारण तुम्ही रस्त्याचा मुद्दा ऐरणीवर घेऊन रस्ते क्लिअर केले आणि एक विलक्षण आनंद असा आहे की ना भूतो ना भविष्य असं सुंदर अभूतपूर्व स्वागत विश्वगुरू निवृत्तीनाथ दादांचं अहिल्यानगर हद्दीत झालंय. नाशिककरांना, त्र्यंबककरांना इथल्या सीओनी छान पद्धतीने निरोप दिला. स्वतः नाशिकचे सीओ पवार साहेब त्या ठिकाणी, ओंकारजी पवार साहेब आले होते. त्याच्यानंतर अहिल्यानगरचे सीओ स्वतः आले, नाशिकचे SP DYSP, त्याच्यानंतर अहिल्यानगरचे SP DYSP सगळे बांधव या ठिकाणी आले आणि सुंदर पद्धतीने त्यांनी स्वागत केलंय आणि हा आनंद विलक्षण आनंद आहे. आज नाशिकमधून आपण अहिल्यानगर या जिल्ह्यामध्ये पदार्पण करत आहोत. या ठिकाणी प्रशासनाच्या वतीनं दरवर्षापेक्षाही यावर्षी जल्लोषातमध्ये स्वागत करण्यात आलेलं आहे. आम्ही निवृत्तीनाथ महाराज समाज संस्थान तथा समस्त पालखी सोहळा समाजाच्या वतीनं संपूर्ण प्रशासनाचे आम्ही हार्दिक स्वागत करतो. यापुढं आपल्या या अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये 13 दिवस चालणार आहोत. तर एवढ्या सुखसुविधा सर्व वारकऱ्यांची सर्व काळजी दरवर्षी घेतात, त्यापेक्षाही यंदा वारकरी जास्त आहे. त्यामुळं प्रशासनाने त्याची दखल घेऊन त्या सर्व सुख योजना ज्या सुविधा आहे त्या सर्वांना मिळाव्यात अशी मी विनंती करतो. किती वारकरी सहभागी झालेले आपल्या? आता आपल्या बरोबर एक 50,000च्या दरम्यान वारकरी आहे. दरवर्षापेक्षा दुपटीने या वारकऱ्यांमध्ये वाढ झाली आहे. 50 ते 60,000च्या दरम्यान आपल्या या ठिकाणी वारकरी आपल्याला दिसत आहेत. प्रशासन, महाराष्ट्र शासनाच्या वतीने सुद्धा अनेक सोयीसुविधा पुरवल्या आहेत. तसं अहिल्यानगर प्रशासन सर्व तत्पर आहे. पोलीस प्रशासन, आरोग्य प्रशासनाचे मनापासून धन्यवाद व्यक्त करतो. रामकृष्ण हरी. मागे 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 चला सत्यनाथ महाराज की जय. थोडा ब्रेक करा हो. चला